नवोदित साहित्यिकांचे व्यासपीठ प्रज्ञा सूर्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित तसेच AI शिक्षा मित्र प्रायोजित राज्यस्तरीय व्हिडिओ सादरीकरण महास्पर्धा स्पर्धा क्रमांक 2 विषय आठवण शाळेची साहित्य प्रकार मुक्त छंद काव्य। नमस्कार, मी सौ गौरी दबरे स्वरचित कविता मी सादर करत आहे। शाळेचे दिवस आठवताच येते टचकन डोळ्यात पाणी। शाळेचे दिवस आठवताच येते डोळ्यात टचकन पाणी। त्या शालेय जीवनात किती सुखी होतो तुम्ही आम्ही। त्या शालेय जीवनात किती सुखी होतो तुम्ही आम्ही। डिजिटल मीडियाची गरज कधी नाही भासली। डिजिटल मीडियाची गरज कधी नाही भासली। वर्गमित्रच होते सखे सोबती। वर्गमित्रच होते सखे सोबती। पिझ्झा बर्गर स्मार्ट टिफिनची काय विशाल। पिझ्झा बर्गर स्मार्ट टिफिनची काय विशाल। चटणी भाजी भाकरीच तेव्हा आम्हास प्रिय होती। चटणी भाजी भाकरीच तेव्हा आम्हास प्रिय होती। आई वडिलांच्या खिशास परवडणारे शिक्षण मिळत होते ज्ञान मंदिरी। आई वडिलांच्या खिशास परवडणारे शिक्षण मिळत होते ज्ञान मंदिरी। आणि आता मराठी शाळा। आणि आता मराठी शाळा ओस पडल्या ठिकठिकाणी। आणि आता मराठी शाळा ओस पडल्या ठिकठिकाणी। शाळेच्या फक्त सुखद आठवणींवर। शाळेच्या फक्त सुखद आठवणींवर आता फक्त आयुष्य कसे काढायचे। आता फक्त आयुष्य कसे काढायचे। गमती जमती नुसत्या आठवून। गमती जमती नुसत्या आठवून गालात अलगद कसे हसायचे। गमती जमती नुसत्या आठवून गालात अलगद कसे हसायचे। त्या सोनेरी शेवटचं कडवं त्या सोनेरी क्षणांना हृदयातील कप्प्यात फक्त ठेवायचे। त्या सोनेरी क्षणांना हृदयातील कप्प्यात फक्त ठेवायचे। अगदीच जीव कासावीस झाला तर मग। अगदीच जीव कासावीस झाला तर मग शाळेच्या भेटीस निघायचे। अगदीच जीव कासावीस झाला तर मग शाळेच्या भेटीस निघायचे। ज्या शाळेने सर्वस्व दिले। ज्या शाळेने सर्वस्व दिले त्या वस्तूला स्पर्श करून। ज्या शाळेने सर्वस्व दिले त्या वास्तूला स्पर्श करून नयनांतील अश्रूंना मुक्त करायचे। नयनांतील अश्रूंना मुक्त करायचे। धन्यवाद।